आणि ओमराजे निंबाळकरांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। ऑपरेशन टायगर बाबत आमदार कैलास पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा ही फक्त अफवा ठरावी, कैलास पाटील यांनी आशा कायम ठेवली। ऑपरेशन टायगर मध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आणि खरं तर आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार कैलासदादा पाटील आहेत। दादा, मला सांगा की ऑपरेशन टायगरची जी चर्चा सुरू होते त्यामध्ये दादांचं नाव येते, कसं बघताय या सगळ्या प्रकरणात? हे नाव येणंच खरं तर आमच्यासाठी वेदनादायी आहे आणि आमची अपेक्षा माझ्यासहित सर्व शिवसैनिकांची धाराशिवतली अशीच आहे, ही जी अफवा असावी आणि असं काही होऊ नये। याआधी जसा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या जिल्ह्यात एकसंघपणे आम्ही सगळे मिळून काम करत होतो त्यांच्या नेतृत्वाखाली, इथून पुढेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाखाली आम्ही सगळे मिळून एकत्र सर्वसामान्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचा आवाज म्हणून इथून पुढच्या काळातही काम करावं, हीच अपेक्षा आमच्यासहित सर्व शिवसैनिकांची आहे। आपल्याला निवडून फक्त पक्ष फोडण्यासाठी दिलेलं नाही, आपल्याला सर्वसामान्य जनतेची कामं करण्यासाठी निवडून दिलेलं आहे। पण तुमच्याकडे बहुमत असताना तुम्ही ह्या गोष्टी कशासाठी करतायत, तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा काही वेळ काढावा। 24 तास ते तुम्ही फोडाफोडीचं राजकारण करून जे करताय, त्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टीसाठी लोकांनी एवढं बहुमत दिलंय त्या गोष्टीकडे पण थोडा वेळ द्यावा। सर्वसामान्य प्रश्न काय आहेत हे सोडवण्यासाठी काय करता येईल, कर्जमाफी केली तीही फसवी केली। नक्कीच ओमराजे निंबाळकर यांच्या ऑपरेशन टायगर मधल्या नावाची चर्चा ही अफवा ठरावी, असंच यावेळी बोलताना आमदार कैलास पाटील यांनी म्हटलंय। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव।